Hello everyone, welcome to RMS tutorials. In previous lecture we have seen that how we have construct the basic syntactical in Java. In first unit we have seen what are the expressions, arithmetic expression, operators which is used in Java, if else statements, looping statements and so on. Also in unit number 2 we have seen inheritance, interfaces and packages. Right now in unit number 3 we will going to be studied exception handling and multi-threading. Okay, so this is totally a new topic. Unit number 3. Okay, 3.1 is errors and exception, type of error, and try and catch, throw and throws, finally statement, built-in exception, and how to throw your own exception. Okay, so the unit contains learning hours 12 and total marks also 12. Okay, now without wasting time, let's move to PPTs. Yes. Now the CO, like course outcome of unit number 3 is develop program to implement multi-threading and exception handling. ओके, एक्सेप्शन हँडलिंग आणि मल्टीथ्रेडिंग हे टोटली दोन डिफरंट कन्सेप्ट्स आहेत. सिमिलर आहेत एकमेकांना, रेलिव्हंट आहेत बट डिफरंट आहे. ओके, नाव फर्स्ट गोईंग टुवर्ड्स डिरेक्टली टू द एक्सेप्शन्स, लेट्स डिस्कस व्हॉट इज एरर. एरर काय आहे? आपल्या प्रोग्राममध्ये लाईन ऑफ कोडमध्ये सिंटॅटिकल एरर येतात, रन टाईम एरर येतात, ओके, कंपाईल टाईम एरर येतात. ते एरर म्हणजे काय? एरर म्हणजे की काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, राईट, किंवा सेमिकोलन विसरलो आहे, किंवा काहीतरी एक रन टाईम एरर थ्रो करते सिस्टम, दॅट इज एरर. ओके, की लाईक सर्व्हर प्रॉब्लेम्स आउटसाईड द कंट्रोल ऑफ प्रोग्रामच्या बाहेरच्या गोष्टी एरर्स आहेत. ओके, सेम विथ एक्सेप्शन्स काय आहे? डेफिनेशन इज लाईक स्पेसिफिक प्रॉब्लेम कंडिशन दॅट कॅन बी अँटिसिपेटेड. म्हणजे काही प्रॉब्लेम्स कंडिशन ज्याला आपण पुढे हँडल करू शकतो. ओके, दॅट इज एक्सेप्शन. एरर्सला पण आपण हँडल करू शकतो, पण एक्सेप्शन्स एरर्स कसे असतात? काही एरर्स असे असतात की सिव्हिअर असतात, कंट्रोल ऑफ द म्हणजे इट इज आउटसाईड द कंट्रोल ऑफ द प्रोग्रामचे बाहेरचे असतात, रन टाईम एरर असतात. मग त्यावेळेस आपल्याला एक्सेप्शनची गरज पडते, ज्यांना आपण हँडल करू शकतो. ओके, आता हे एरर्स का कॉज होतात? सिस्टम फेलियरमुळे किंवा काही इश्यूज आल्यामुळे, राईट. आणि इकडे एक्सेप्शन्स का अकर होतात? लाईक मिसिंग ऑफ फाईल एक्सेप्शन किंवा नेटवर्क इश्यूज आल्यामुळे आपल्याला एक्सेप्शन्स बघायला भेटतात. त्यानंतर आहे ॲक्शन. प्रोग्राम मस्ट टर्मिनेट जनरली कॅनॉट बी रिकवर्ड. एरर्स हे रिकवर करता येत नाही, पण एक्सेप्शन कॅन बी हँडल्ड बाय द प्रोग्राम. ओके, एरर्स अजून काय आहेत आउट ऑफ कंट्रोल? ते आहेत मेमरी एरर किंवा स्टॅक ओव्हरफ्लो एरर, व्हर्च्युअल मशीन एरर. आता हे आपण नाही हे करू शकत, वी कांट हँडल दिस एरर्स, राईट. एरर्स म्हणजे मिसिंग सिंटॅटिकल एरर्स वगैरे हे आपण करू शकतो, हँडल मॅनेज करू शकतो, पण हे असे जे आउटसाईड ऑफ द प्रोग्राम आहेत ते आपण हँडल नाही करू शकत, राईट. आता इथे एक्सेप्शनमध्ये काय आहे? ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आहे, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन आहे, अँड व्हेरियस टाईप्स ऑफ एक्सेप्शन. ओके, आता एरर हे काय करतं? की पॉईंट काय आहे? एरर ब्रेक्स द सिस्टम. एरर काय करतं? सिस्टमला फेलियर कडे नेतं किंवा स्टॉप करतं, ब्रेक करतं. बट एक्सेप्शन काय करतं? तेच मॅनेज करण्याचं काम करतं. ओके, नाव हिअर इज द एक्सेप्शन हेरार्ची डायग्राम. थ्रोएबल एक एरर आहे. थ्रोएबलमध्ये दोन टाईप आहेत, एरर आणि एक्सेप्शन. एरर हे मोस्टली अनचेक्ड एरर्स असतात, म्हणजे असे जसे आपण आता बघितले की रन टाईम किंवा मग स्टॅक ओव्हरफ्लो एरर्स, व्हर्च्युअल मशीन एरर्स तसे. आणि एक्सेप्शन म्हणजे इथं रन टाईम एक्सेप्शन, अनचेक्ड एक्सेप्शन्स किंवा चेक्ड एक्सेप्शन म्हणजे लाईन ऑफ कोड, सिंटॅटिकल, लॉजिकल एरर्स, ते सगळं ह्या एक्सेप्शन्समध्ये येतं. ओके, दिस इज द हेरार्ची डायग्राम. नेक्स्ट, डेव्हलप प्रोग्राम फॉर हँडलिंग एक्सेप्शन. आता त्याच्यामध्ये टाईप आहेत, जसं आपण सिलेबसमध्ये पण बघितलं की त्या एक्सेप्शनचे टाईप आहेत. ओके, फर्स्ट टाईप काय आहे? ट्राय अँड कॅच. सेकंड आहे फायनली ब्लॉक, फायनली स्टेटमेंट. थर्ड आहे थ्रो,
आणि फोर्थ आहे थ्रोज. ओके, आता हे आपण प्रत्येक ह्याचा डिफरन्स बघणार आहोत. पहिला आहे ट्राय अँड कॅच. ट्रायमध्ये काय होणार, आपला ॲक्च्युअल एरर जो आहे तो तिथे फाइंड आउट होणार. ओके, आता इथे बघा, एंड रिझल्ट इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 0. हाऊ वी कॅन डिवाइड 10, लाईक 0मधून 10 कसं डिवाइड करणार, राईट? 10मधून 0 कसं डिवाइड करणार, राईट? तर तो एक एक्सेप्शन थ्रो होणार तिथे, म्हणजे तो एक्सेप्शन तिथे डिटेक्ट होणार. आणि कॅचमध्ये काय होणार, तो मेसेज प्रिंट होणार. त्याला हँडल कसं करायचं ते आपल्याला कॅचमध्ये येणार. ओके, कॅच ब्लॉकमध्ये काय केलं, इथे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन ई असं त्यांनी डिस्क्राईब केलं आहे. आणि आउटपुटमध्ये काय मेसेज थ्रो केले, कॅनॉट डिवायडेड बाय 0. ओके, सेम एक्सेप्शन जर समथिंग अनएक्सपेक्टेड हॅपन, मग तुम्ही हा एक्सेप्शन पण देऊ शकता, हा एक्सेप्शन पण देऊ शकता. म्हणजे इन शॉर्ट, ट्रायमध्ये काय होतं, एक्सेप्शन डिटेक्ट होतात आणि कॅचमध्ये त्याला हँडल केलं जातं. ओके, आणि फायनली कसं असतं, काही व्हॅल्यूज किंवा काही व्हेरिएबल्स तुम्हाला फिक्स्ड करायचे असतील, फायनल करायचे असतील, तर तुम्ही फायनल हे स्टेटमेंट त्या पर्टिक्युलर ब्लॉकच्या पुढे किंवा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलच्या पुढे तुम्ही इन्क्लूड करू शकता. ओके, ॲज इथं फायनली ब्लॉक पण तुम्हाला दिसते. द फायनली ब्लॉक ऑलवेज एक्झिक्यूट रिगार्डलेस अँड एक्सेप्शन थ्रोन ऑर कॉट. यूज इट फॉर क्लिनिंग. म्हणजे क्लोज फाईल करायचं असेल किंवा क्लिनिंगचं काम जर करायचं असेल, ते फायनल ब्लॉक करतं. ओके, आता इथे ट्राय आणि कॅच आहे. आपण इथे एक्सेप्शन हे केलं, थ्रो केलं आहे. फायनलीमध्ये काय होणार, आपलं ॲक्च्युअल पूर्ण जे ब्लॉक आहे तो क्लोज करण्याचं काम किंवा क्लीनअप करण्याचं काम फायनल ब्लॉक करतं. Okay, as I said. Now with the before going to throw and throws, let's see one program of try and catch. ओके, इथं मी प्रोग्राम ओपनच करून ठेवलेला आहे. येस, प्रॅक्टिकल नंबर 11 तुमच्या मॅन्युअलमधलं ट्राय आणि कॅच आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे आपण, पब्लिक क्लास प्रॅक्टिकल नंबर 11. ओके, हे नाव दिलं आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. आपलं कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण तिथे इन्सर्ट केलं आहे. ट्रायमध्ये आपण काय केलं आहे, आपल्याला इथे मेन एरर आपल्याला सापडणार आहे. ओके, जे काय आपल्याला ॲरिथमॅटिक एक्सेप्शन जे आहे ते इथे आपल्याला भेटून जाणार आहे. आता इंट इथे न्यूमरेटर 10 आहे आणि डिनॉमिनेटर 0. हे होणार आहे का, नाही. म्हणजे इथे आपल्याला एरर भेटणार आहे. इंट रिझल्ट इज इक्वल्स टू न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. दिस विल कॉज अन ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. मग आपल्याला रिझल्ट काय थ्रो करणार, रिझल्ट म्हणून थ्रो करणार, जे की होणारच नाही, ते स्किप होणार कारण इथे एरर आलेला आहे आपल्याला. आता कॅचमध्ये काय होणार आहे, कॅचमध्ये त्याला कसं हँडल केलं जाणार आहे, म्हणजे काय मेसेज थ्रो केला जाणार आहे. सो कॅच, आणि तुम्हाला इथं ॲरिथमॅटिक एक्सेप्शन म्हणजे एक्सेप्शनचं नाव, एक्सेप्शनचं नेम आणि एक्सेप्शन अँड एक्सेप्शन नेम हे तुम्हाला तिथं द्यायचं आहे कॅच ब्लॉकमध्ये. ओके, आणि तो एक मेसेज जो प्रिंट करणार आहे तो आपल्याला सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएनमध्ये शो करायचं आहे. कॉट एक्सेप्शन प्लस डॉट गेट मेसेज. मग गेट मेसेज काय होणार की कॅनॉट बी 0 डिवायडेड बाय 0 वगैरे असं, राईट. फायनली स्टेटमेंटमध्ये काय होणार, इट एक्झिक्यूट्स, क्लोज होणार. द फायनल ब्लॉक ऑलवेज रन्स फॉर क्लीनअप टास्क असा मेसेज प्रिंट करणार. ओके, आणि लास्टला काय, प्रोग्राम कंटिन्यूज आफ्टर ट्राय कॅच फायनली ब्लॉक. ओके, आता हे स्टेटमेंट तुम्हाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला ठेवायचं तर ठेवू शकतं किंवा नाही ठेवलं तरी चालेल. ओके, बट दिस इज द ट्राय कॅच फायनली प्रोग्राम. नाव लेट्स रन. आपण फाईल एक्सप्लोररमध्ये जाणार आहे. आपण आपलं जी फाईल जिथं सेव्ह केली आहे तिथे आपण CMD कमांड टाकणार आहोत. ते आपल्याला डायरेक्ट त्या पाथमध्ये सोडून देईल, राईट. आपण जावा सी स्पेस तुमच्या फाईलचं नाव .java एंटर करायचं आहे. विदाउट अन एरर ते रन झालेलं आहे. नेक्स्ट, येस. ओके, जावा स्पेस युअर क्लास नेम. काय म्हटलं आहे, कॉट एक्सेप्शन बाय 0. ओके, आपल्याला एक्सेप्शन येणार होतं, ट्रायनी कॅच केलं होतं, ट्रायने डिटेक्ट केलं होतं, कॅचने ते थ्रो केलं. फायनल ब्लॉकने काय केलं, तुम्हाला मेसेज प्रिंट केला आणि लास्टला आपण एक असंच मेसेज प्रिंट केला होता, प्रोग्राम कंटिन्यूज आफ्टर ट्राय कॅच फायनली. ओके, केलेलं आहे इकडे बरोबर. वेट अ मिनिट. येस, इज इट द राईट स्टेटमेंट? येस, इट्स अ राईट स्टेटमेंट. ओके, हे आहे ट्राय कॅच ब्लॉक फायनल ब्लॉक
चा प्रोग्राम प्रॅक्टिकल नंबर 11. ओके, नेक्स्ट असणार आहे आपलं थ्रो अँड थ्रोज. हा काय हे आहेत ते बघू आपण. येस, थ्रो अँड थ्रोज काय आहे. आता थ्रो म्हणजे आता एक्सेप्शन थ्रो करतं आहे, आउट डिस्प्ले करतं आहे. थ्रोमध्ये काय होणार, एक्सप्लिसिटली थ्रो करणार एक्सेप्शन, आणि इथे थ्रोज काय करणार, मेथड यूज करणार टू थ्रो. हे ब्लॉकच्या थ्रो ब्लॉकच्या आतमध्ये होणारे थ्रोज यूज्ड इन द मेथड ओनली. थ्रो काय होणार आहे, ओनली वन एक्सेप्शन ॲट अ टाईम, आणि थ्रोज काय होणार आहे, मल्टिपल एक्सेप्शन्स देणार, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स देणार. थ्रोमध्ये फक्त एक्सेप्शनचं नाव दिलं जाणार, आणि एक थ्रोजमध्ये काय केलं जाणार आहे, पूर्ण पॅरामीटर लिस्ट तिथे काउंट केली जाणार आहे. ओके, दॅट इज द डिफरन्स बिटवीन थ्रो अँड थ्रोज. नाव लेट्स सी अ प्रोग्राम. अगेन प्रोग्रामनी कसं होतं आहे, तुम्हाला प्रॉपर ॲक्च्युअल प्रोग्राम कळतो. येस, सो हा आहे प्रॅक्टिकल नंबर 12 थ्रो अँड थ्रोज क्लॉजचा. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, क्लास नेम घेतला आहे. त्याच्यानंतर आपण विदाऊट एंटरिंग कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण डायरेक्ट एक मेथड घेतलेली आहे, पब्लिक स्टॅटिक देणं गरजेचं आहे. स्टॅटिक वॉइड चेक एज नावाची मेथड घेतली, त्याला आपण इंट एज हे दिलेलं आहे. नेक्स्ट आपण स्टेटमेंट घेतली आहे, इफ एज इज स्मॉलर दॅन 18. आता हा प्रोग्राम कसा आहे, एजवर आहे. म्हणजे जर एज 18पेक्षा जास्त असेल तर काय मेसेज प्रिंट होऊन येणार आहे. ओके, पुढे ॲक्सेस ग्रांटेड. आणि जर समजा जर काय म्हणतात त्याला, जर तो 18पेक्षा कमी असेल एज, तर ते काय करणार आहे, ॲक्सेस डिनाईड असं येणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, येस, आपण असं पण करू शकतो की फक्त without using this try and catch we can go directly. Yes, wait a minute. Yes, हां, आता काय घेतलं आहे आपण, एज घेतली आहे 18, आपण एक्सेप्शन थ्रो केलेला आहे. ओके, थ्रोज नाही हां, थ्रो, पण जाऊ द्या, मी काय म्हणते, लेट इट बी हाऊ इट इज. ओके, उगाच कन्फ्युजन नको तुम्हाला. थ्रो काय केले आपण, न्यू एक्सेप्शन, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, ॲक्सेस डिनाईड होणार, एल्स ॲक्सेस ग्रँट होणार. आता नंतर लास्टला आपण काय केलं आहे, कमांड आर्ग्युमेंट लाईन दिलेली आहे, आणि ट्राय आणि कॅच दोन्ही ब्लॉक्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चेक एज आपण घेतलेली 15. आता बाय डिफॉल्ट मेसेज काय येणार हे तुम्हाला कळालंच असेल, 15 ही 18पेक्षा कमी एज आहे. सो आपल्याला एक्सेप्शनचं नाव येणार ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, आणि ॲक्सेस डिनाईड म्हणून येणार. लेट्स सी, कंट्रोल सी. ओके, येस, cmd javac space dot java. येस, राईट, आलं आहे, सेम आलेलं आहे आपलं. Yes, so in today's lecture only this much we will be discussing. In the next lecture we will be seeing what is multi-threading. Okay, if you like this video, do share, subscribe, like and comment the video. Okay, thank you.